अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। मस्त अशी ताकातील भाकरी आज आपण बनवली आहे। त्यासाठी ताजी किंवा शिळी भाकरी घेऊन भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे। बारीक केलेली भाकरी भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 1 वाटी ताजं ताक, चवीप्रमाणे मीठ व एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करायचे। आता 10 मिनिटे भाकरी भिजत ठेवायची। 10 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता भाकरी छान मऊ भिजली आहे। आता यावर घालण्यासाठी खमंग अशी फोडणी आपण तयार करून घेऊ। पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमटभर हिंग पावडर, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे कच्चे शेंगदाणे घालून परतून घ्यायचे। ही फोडणी थोडीशी थंड झाल्यावर भिजवलेल्या भाकरीवर घालून मिक्स करायचे। सर्वात शेवटी थोडी कोथिंबीर व 1 चमचा दही घालून भाकरी एकसारखी करून घ्यायची। आपली ताकातील भाकरी तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा।